आरती ट्रेनच्या खिडकीजवळ शांतपणे बसली होती. तिचे मन 4 वर्षांपूर्वीच्या भयानक आठवणींमध्ये हरवून गेले होते. तिचा पती विशालची 4 वर्षांपूर्वी हत्या झाली होती. तो दिवस तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता. पोलिसांनी सांगितले की ही फक्त दरोड्याची घटना आहे, पण आरतीने कधीही त्यावर विश्वास ठेवला नाही. तिला वाटले की यामागे काहीतरी खोल रहस्य लपलेले आहे. कोणालाच माहिती नसलेले काही षड्यंत्र. ट्रेनचा मंद आवाज आणि चाकांचा खळखळाट यामुळे ती थोडी शांत राहिली, पण तिचे मन अजूनही जड होते. तिला अनेकदा असं वाटायचं की तिच्यावर काहीतरी ओझे आहे. जर तिने त्या रात्री विशालला थांबवले असते तर कदाचित तो आज तिच्यासोबत असता. पण आता सगळं बदललं होतं आणि तिचं आयुष्य एक प्रश्न बनलं होतं. दररोज रात्री तिला प्रश्न पडायचा की विशालच्या हत्येमागे कोण आहे आणि का? तो फक्त गुन्हा होता की मोठा कट होता? ट्रेनच्या खिडकीबाहेरचे दृश्य वेगाने बदलत होते. हिरवीगार शेते, छोटी गावे आणि कधीकधी एक निर्जन स्टेशन जे क्षणभर दिसायचे आणि नंतर गायब व्हायचे. पण आरतीच्या डोळ्यांना हे सर्व दिसत नव्हते. तिच्या मनात फक्त विशाल आणि त्याच्या हास्याच्या आठवणी होत्या. तिचे शब्द, तिचा उबदारपणा आणि मग त्या रात्रीच्या भयानक किंकाळ्या. पोलिसांनी सांगितले होते की कोणताही पुरावा नाही, पण आरतीला वाटले की पोलीस काहीतरी लपवत आहेत. हे प्रकरण हाताळणारे इन्स्पेक्टर शर्मा नेहमीच टाळाटाळ करायचे. दुसरे काहीच नाही. आरती विसरून जा, तो हे नेहमी म्हणायचा, पण आरतीला ते विसरायचे नव्हते. तिला वाटले की जर तिला सत्य माहीत नसेल तर तिचे आयुष्य नेहमीच अपूर्ण राहील. तिला प्रत्येक वेळी वाटायचं की कदाचित कुठेतरी कोणीतरी साक्षीदार असेल, काहीतरी पुरावे असतील जे तिला सत्याकडे घेऊन जाऊ शकतील. पण प्रत्येक वेळी तिच्या आशा भंग पावल्या. ती ट्रेनमध्ये एकटीच होती. ती तिच्या विचारांमध्ये हरवलेली होती तेव्हा अचानक ट्रेनच्या डब्यात एक मोठा आवाज आला. चहा, गरमागरम चहा. कोणाला चहा हवा का? हा चहा विक्रेत्याचा आवाज होता. तो डब्यात शिरला आणि प्रवाशांकडे पाहू लागला. त्याच्या आवाजात एक विचित्र उत्साह होता. जणू काही तो काहीतरी खोल गुपित लपवत होता. आरतीने डोके वर केले आणि समोर एक साधा माणूस उभा असलेला दिसला. त्याचा कुर्ता तपकिरी रंगाचा होता. त्याच्या हातात थर्मोस होता आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य होते, पण नंतर त्याच्या डोळ्यांत विशालच्या डोळ्यांसारखीच खोली, तीच चमक होती. आरतीचे हृदय क्षणभर थांबले. तिचा श्वास थांबला. पण आवाज इतका मंद होता की कदाचित तो फक्त तिलाच ऐकू येत होता. हे शक्य होते का? तिच्या पतीचा आत्मा तिला काही संकेत देत होता की ती फक्त वेदना आणि एकाकीपणातून जन्मलेली तिची कल्पनाशक्ती होती. चहा विक्रेता तिच्याकडे सरकला. त्याचे हास्य आता अधिकच गडद झाले होते. जणू काही त्याला आरती काय विचार करत आहे हे माहीत होते. दीदी, चहा घेशील का? तो म्हणाला. त्याच्या आवाजात एक विचित्र स्वर होता ज्यामुळे आरती आणखी अस्वस्थ झाली. त्याची नजर आरतीवरून हटत नव्हती. तो एक भ्रम होता की खरोखर काहीतरी खोलवर होते. आरतीने मान हलवली आणि नाही धन्यवाद म्हणाली, पण तिचे मन आता अस्वस्थ झाले होते. चहा विक्रेता आणखी काही क्षण थांबला, जणू काही त्याला काहीतरी बोलायचे आहे, पण नंतर तो वळला आणि पुढच्या प्रवाशाकडे गेला, पण त्याची पाठ त्याच्या हालचालीकडे होती. सगळं खूप मोठं वाटत होतं. आरतीचे हृदय वेगाने धडधडू लागले. हे चिन्ह होते की षड्यंत्र? ती विचार करू लागली की हे विशालशी जोडलेले कोणीतरी आहे की अचानक तिच्या आयुष्यात आलेले कोणीतरी आहे. तिने मन शांत करण्याचा प्रयत्न केला, पण तिचे हृदय वेगाने धडधडत होते. ती उठली आणि ट्रेनच्या दाराकडे गेली, जिथे चहा विक्रेता अजूनही चहा विकत होता. माफ करा, ती म्हणाली. तिच्या आवाजात थोडासा थरकाप होता. तुझे नाव काय आहे? चहा विक्रेता थांबला आणि त्याच्याकडे पाहण्यासाठी वळला. आता त्याच्या डोळ्यात एक गूढ चमक होती. नाव? अरे दीदी, नाव फक्त एक शब्द आहे, पण जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर लोक मला राहुल म्हणतात. त्याचे हास्य आता अधिकच गडद झाले, जणू काही तो एक मोठे गुपित लपवत आहे. राहुल? आरतीने नाव पुन्हा विचारले. त्याचे मन अधिकच गोंधळले. विशालला भाऊ नव्हता, मित्रही नाहीत. तर हा माणूस कोण होता आणि त्याचे डोळे इतके ओळखीचे का दिसत होते? ती विचार करू लागली की ही युक्ती आहे की विशालशी जोडलेले कोणीतरी आहे. तिने राहुलकडे अधिक काळजीपूर्वक पाहिले. तो विशालच्याच वयाचा होता आणि त्याच्या आवाजात काहीतरी ओळखीचे वाटत होते, पण ती स्वतःला प्रश्न करत राहिली, हे माझे मन मला फसवत आहे का? तिला वाटले की कदाचित तिने तिच्या मैत्रिणी मायाशी बोलावे, जी तिला नेहमीच मदत करायची. मग अचानक ब्रेक लागल्याने ट्रेनला धक्का बसला.
आणि प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकू आल्या. राहुलचा तोल गेला आणि तो खाली पडला आणि त्याचा थर्मास खाली पडला आणि उघडला. चहा सांडला आणि त्यासोबत थर्मोसमध्ये लपवलेला एक छोटासा कागदही बाहेर आला. आरतीची नजर त्या कागदावर पडली. तिने खाली वाकून तो उचलला. हे जुने पिवळे एक पत्र होते, ज्यावर फक्त 3 शब्द लिहिले होते. सत्य अजून समोर यायचे आहे. आरतीचे हृदय धडधडू लागले. ते काय होते? हा संदेश तिच्यासाठी होता का? तिने राहुलकडे पाहिले पण तो आधीच उठला होता आणि पटकन डब्यातून बाहेर पडला. जणू काही त्याला माहीत होते की त्याने काहीतरी सोडले आहे. आरतीने कागद मुठीत धरला आणि ती तिच्या जागेवर परतली. तिचे मन वेगाने काम करत होते. राहुलने हा संदेश जाणूनबुजून सोडला होता की तो योगायोग होता? पण योगायोग इतके अचूक कसे असू शकतात? आता हे पेपर सर्व काही एकत्र जोडत असल्याचे दिसत होते. ती विचार करू लागली की हे चिन्ह आहे की कोणीतरी जे तिला सत्याकडे घेऊन जाऊ इच्छित होते. ती पुन्हा पुन्हा पेपर वाचत होती. तिचे हृदय प्रत्येक वेळी जलद गतीने धडधडत होते. रात्र पडायला लागली होती आणि ट्रेन हळूहळू एका छोट्या स्टेशनवर थांबली. स्टेशनवर लोकांचे मंद आवाज आणि ट्रेनच्या शिट्टीचा आवाज ऐकू येत होता. आरती ठरवते की ती राहुलला पुन्हा शोधेल. ती ट्रेनमधून उतरली आणि प्लॅटफॉर्मकडे पाहत राहिली. गर्दी होती, लोक इकडे तिकडे धावत होते. पण राहुल कुठेच दिसत नव्हता. तेवढ्यात सावलीतल्या एका आकृतीने तिला हाक मारली. दीदी, तू तो कागद घेतलास? तो राहुलचा आवाज होता पण आता त्यात भीती आणि घाई होती. दार उघडले, पण राहुल गायब होता. तिच्या हातात अजूनही कागद होता आणि आता ती आणखी घाबरली होती. ती धोक्यात होती का, की सत्याकडे जाण्याचा हा एक मार्ग होता? ती पुन्हा ट्रेनमध्ये चढली, पण आता तिची झोप उडाली होती. रात्रभर ती पेपर पाहत राहिली, त्यातील शब्द वाचत राहिली आणि मनात प्रश्नांचे जाळे विणत राहिली. हे चिन्ह होते की खेळ? ती विचार करत राहिली की राहुल खरोखरच विशालशी संबंधित आहे का? मग तो का लपून बसला आहे आणि का त्याने हा पेपर सोडला? प्रत्येक वेळी ट्रेनची शिट्टी वाजली की तिला कोणीतरी त्याच्याकडे पाहत आहे असे वाटायचे. सकाळी ट्रेन तिच्या गंतव्यस्थानी पोहोचली. आरती ठरवते की ती हे गूढ सोडवेल. यासाठी तिला कितीही धोका पत्करावा लागला तरी चालेल. ती थेट पोलीस स्टेशनमध्ये गेली जिथे इन्स्पेक्टर शर्मा अजूनही बसले होते. त्याच निष्काळजीपणे मला विशालचा खटला पुन्हा उघडायचा आहे, तो म्हणाला. त्याचा आवाज ठाम होता. शर्मा हसून म्हणाला, आरती, तुमचा हट्टीपणा कधीच बदलला नाही, पण त्यात काहीही नाही. पुरावे गेले आहेत. पण आरतीने कागद दाखवला तेव्हा शर्माचा चेहरा बदलला. तो कागदाकडे पाहू लागला आणि त्याचे हात थरथर कापू लागले. हे अशक्य आहे. तो कुजबुजला. हे त्याच माणसाचे हस्ताक्षर आहे, जो 4 वर्षांपूर्वी गायब झाला होता. आरतीचे हृदय धडधडू लागले. तो माणूस कोण होता आणि आता त्याच्या हातात हा कागद का होता? कथा नुकतीच सुरू झाली होती आणि सत्य अजून खूप दूर होते, पण आता आरती भीती आणि आशेच्या मध्ये अडकली होती. तिला माहीत होते की पुढचा रस्ता कठीण असेल, पण ती मागे हटणार नव्हती. तिने मनाशी ठरवले की तिला कोणत्याही किंमतीत सत्य कळेल, यासाठी तिला कितीही धोका पत्करावा लागला तरी. तिला सतत प्रश्न पडत होता की राहुलचे आगमन हा योगायोग होता की काही मोठा खेळ चालू होता ज्यामध्ये ती एक भाग बनली होती. आरती आता अधिक मजबूत झाली होती. तिने मनाशी ठरवले होते की तिला कोणत्याही किंमतीत सत्य कळेल. तिला माहीत होते की विशालच्या हत्येबद्दल काहीतरी गूढ आहे आणि पेपरने सत्य उघड केले आहे. ते तिला योग्य मार्गावर घेऊन जात होते, पण धोकाही वाढत होता. त्या निनावी फोन कॉलने ती घाबरली होती, पण ती मागे हटण्यास तयार नव्हती. तिला वाटले की जर तिने हार मानली तर विशालला कधीही न्याय मिळणार नाही. तिच्या डोळ्यात राग आणि आशा दोन्ही होते. पहिल्या सकाळी ती तिच्या मैत्रिणी मायाकडे गेली. माया नेहमीच तिला मदत करायची. जर राहुलला खरोखर काही माहीत असेल तर आम्हाला आणखी पुरावे हवे आहेत, माया म्हणाली. म्हणून आपल्याला त्याला शोधावे लागेल. दोघींनी मिळून एक योजना आखली. त्यांनी विशालच्या जुन्या मित्रांना, शेजारींना आणि लोकांना भेटायचे ठरवले. त्यांना वाटले की कदाचित कोणीतरी सत्य जाणत असेल, पण भीतीमुळे ते गप्प बसले असतील. सकाळी उठल्याबरोबर ती कामाला लागली. पहिला दिवस. तिची भेट विशालचा जुना मित्र रमेशशी झाली. रमेश एका छोट्या दुकानात काम करायचा. तो म्हणाला, विशाल शेवटचा एका मोठ्या नेत्याला भेटायला गेला होता. त्याने मला सांगितले की त्याला काही चुकीच्या गोष्टी माहीत आहेत, पण नंतर त्याला धमक्या येऊ लागल्या. आरतीला धक्काच बसला. तो नेता कोण होता?
तिने विचारले. रमेशने नाव सांगितले नाही, पण तो खूप शक्तिशाली माणूस आहे असे सांगितले. विशाल घाबरला होता, पण त्याला सत्य सांगायचे होते. रमेशने सांगितले की विशालने एके दिवशी त्याला फोन करून सांगितले की त्याला काही भयानक लोकांनी धमकावले आहे. पण त्यावेळी रमेशने मदत केली नाही आणि आता त्याला पश्चाताप होत आहे. तो म्हणाला, मी घाबरलो होतो, पण आता मला वाटतंय की मी चूक केली. आरती आणि माया ठरवतात की त्यांना अधिक माहिती हवी आहे. तिने जुनी वर्तमानपत्रे आणि पोलिसांच्या फाईल्स तपासायला सुरुवात केली. पोलीस स्टेशनमध्ये शर्माने पुन्हा तिला टाळण्याचा प्रयत्न केला. तुम्ही हे सगळं सोडून द्यावं आरती, हे धोकादायक आहे. तो म्हणाला, पण आरती म्हणाली, नाही, मला सत्य हवे आहे, तुम्हाला माझी मदत करावी लागेल. शर्माने शेवटी एक जुनी फाईल काढली. फाईलमध्ये काही नावे होती आणि तिथे एक फोटोही होता ज्यामध्ये विशाल आणि एक अनोळखी माणूस तिथे होते. फोटोच्या मागे लिहिले होते, काळजी घ्या. आरतीने फोटो काळजीपूर्वक पाहिला. त्या अनोळखी माणसाचा चेहरा तिला ओळखीचा वाटत होता, पण तो कोण होता हे तिला आठवत नव्हते. शर्मा म्हणाले, हा फोटो जुना आहे, आपल्याला अधिक चौकशी करावी लागेल. पण त्याच्या आवाजात भीती होती, जणू काही तो काहीतरी लपवत होता. आरतीला वाटले की कदाचित शर्मा देखील यात सामील असेल. मग एके दिवशी तिला पुन्हा बाजारात राहुल दिसला. तो घाईत होता, पण आरतीला पाहून तो थांबला आणि म्हणाला, दीदी, कृपया मला माफ करा. तो म्हणाला, मला तुला घाबरवायचं नव्हतं, पण मला लपायचं आहे. त्याने दुसरा कागद दिला, त्यावर पत्ता लिहिलेला होता आणि एक छोटा नकाशा होता. इथे जा आणि तुम्हाला सत्य सापडेल. राहुल म्हणाला, आणि मग तो पळून गेला. त्याच्या डोळ्यात भीती होती आणि त्याचा श्वास वेगवान होता, जणू तो कोणापासून तरी पळत होता. आरतीने कागद पाहिला. तिला माहीत होते की तो एका जुन्या घराचा आहे, जो शहराबाहेर होता. आरती आणि माया त्या पत्त्यावर गेल्या. ते एक जुने ओसाड घर होते. आतून धुळीने माखलेले होते आणि सर्व काही तुटलेले होते. भिंतींवर अशा खुणा होत्या जणू कोणीतरी तिथे युद्ध केले आहे. पण एका कोपऱ्यात काही जुनी पत्रे सापडली. पत्रांमध्ये लिहिले होते की विशाल आणि त्याचा एक भाऊ एका नेत्याविरुद्ध काम करत होते. त्या नेत्याने त्यांना धमकी दिली होती कारण त्यांना त्याचे चुकीचे कृत्य उघड करायचे होते. राहुल, काळजी घ्या, ते आपल्याला मारतील, असे लिहिलेले एक पत्र होते. आरतीला धक्का बसला. राहुल खरोखरच विशालचा भाऊ होता का? तिने पुन्हा पत्रे वाचली. प्रत्येक शब्दात भीती आणि आशा होती. दुसऱ्या पत्रात म्हटले होते की त्याला एक मोठा घोटाळा उघड करायचा होता, परंतु नेत्याने त्याला इशारा दिला होता. ती घराबाहेर पडली, पण नंतर तिला वाटले की कोणीतरी तिचा पाठलाग करत आहे. रस्त्यावर एक काळी गाडी हळूहळू जात होती. माया म्हणाली, चला लवकर निघूया. ते टॅक्सीत बसले आणि पळून गेले, पण आरती आणखीनच अस्वस्थ झाली. नेता अजूनही त्यांच्या मागे होता का? विनय सिंग, ज्याचे नाव रमेशने घेतले होते, तो अजूनही धोका होता का? तिला वाटले की कदाचित शर्मा देखील यात सामील असेल. तिने मायाला सांगितले की आपण काळजी घेतली पाहिजे. रात्री पुन्हा त्याचा फोन आला. तोच अनोळखी आवाज म्हणाला, तुम्हाला हे सर्व थांबवावे लागेल, नाहीतर वाईट होईल. आवाजात राग आणि धमकी होती. आरती घाबरली होती, पण तिने हार मानायची नाही असे ठरवले. तिने पुन्हा शमला फोन केला. मला मदत हवी आहे, नेते आणि काही लोक यात सहभागी आहेत. शर्मा म्हणाला, आता गंभीर आहे, मी चौकशी करेन, पण तुम्ही काळजी घ्या. तो म्हणाला, पण आरतीला शर्मावर विश्वास नव्हता. तिला वाटले की शर्माही घाबरला आहे, किंवा तो काहीतरी लपवत आहे. दुसऱ्या दिवशी आरती आणि मायाने त्या नेत्याबद्दल अधिक माहिती गोळा केली. त्यांना कळले की त्याचे नाव विनय सिंग आहे आणि तो शहरातील एक शक्तिशाली माणूस होता. लोक त्याला घाबरत होते. एका साक्षीदाराने सांगितले की विनय सिंगने विशालला धमकी दिली होती. तो म्हणाला की जर विशालने खरे सांगितले तर तो मरेल. साक्षीदाराने सांगितले की विनय सिंगची एक टोळी आहे जी कोणालाही धमकावायची, परंतु साक्षीदाराने त्याच्या जीवाची भीती असल्याने त्याचे नाव घेतले नाही. आरतीला वाटले की जर साक्षीदार घाबरले तर सत्य बाहेर आणणे अधिक कठीण होईल. आरतीला आता समजले, विशालचा खून हा सामान्य गुन्हा नव्हता. ते एक मोठे षड्यंत्र होते, पण तिला आणखी पुरावे हवे होते. तिने पुन्हा राहुलला शोधण्याचा प्रयत्न केला. बरेच दिवस ती त्याला स्टेशन, बाजारपेठ आणि ट्रेनमध्ये शोधत राहिली. शेवटी एका रात्री तो तिला रेल्वे स्टेशनवर भेटला. राहुल घाबरला, बहीण, मी विशालचा भाऊ आहे.
तो म्हणाला, आम्ही मिळून विनय सिंगविरुद्ध पुरावे गोळा केले, पण त्याने विशालला मारले. त्यांना मलाही मारायचे होते, म्हणून मी लपून बसलो. आरतीला धक्काच बसला. तू मला आधी का नाही सांगितलंस? तिने विचारले. राहुल म्हणाला, मला भीती वाटत होती पण आता मला तुमची मदत करायची आहे. त्याने आणखी एक पुरावा दिला, एक रेकॉर्डिंग ज्यामध्ये विनय सिंग विशालला धमकावत होता. रेकॉर्डिंगमध्ये विनय सिंग म्हणत होता की तुला गप्प राहावे लागेल नाहीतर तुझे आयुष्य संपेल. राहुलने सांगितले की रेकॉर्डिंग त्याच दिवशी झाले होते. विशालला शेवटचे पाहिले तेव्हा त्याने सांगितले की तो आणि विशाल बालपणी वेगळे झाले होते पण नंतर पुन्हा एकत्र आले. दोघांनाही मिळून सत्य बाहेर काढायचे होते. आरती आता सत्याच्या अगदी जवळ आली होती, पण धोकाही वाढला होता. एका रात्री कोणीतरी त्याच्या घराबाहेर दगड फेकला. तिथे एक चिठ्ठी होती. तुम्हाला थांबवले जाईल. त्या चिठ्ठीवर रक्ताचे डाग होते ज्यामुळे ते आणखी भयानक झाले. माया म्हणाली की आपल्याला पोलिसांना सगळं सांगायचं आहे, पण आरतीला माहीत होतं की पोलिसातील काही लोक विनय सिंगसोबत आहेत. शर्मा म्हणाले होते की ते मदत करतील पण ते खरे बोलत होते का? तिला वाटले की कदाचित तिला दुसऱ्या कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. तिने आणि राहुलने मिळून एक योजना आखली. ते रेकॉर्डिंग आणि पुरावे एका प्रामाणिक न्यायाधीशाला देतील, पण ते काहीही करण्यापूर्वीच विनय सिंगचे लोक त्यांना घेरतात. एका रात्री एक गाडी त्यांच्या मागे आली. माया ओरडली, पळून जा. पण आरतीला माहीत होते की आता मागे हटण्याचा कोणताही मार्ग नाही. राहुल म्हणाला, मला अशी जागा माहीत आहे जिथे आपण सुरक्षित राहू. ते एका जुन्या गोदामात लपण्याचा निर्णय घेतात. ते रात्रभर गोदामात राहिले. राहुलने सांगितले की तो आणि विशाल बालपणी कसे वेगळे झाले होते. मला तो खूप वर्षांनी सापडला. राहुल म्हणाला, आम्ही मिळून विनय सिंहविरुद्ध पुरावे गोळा केले पण तो खूप शक्तिशाली होता. आरतीला वाटले की जर तो वाचला तर तो जगासमोर सत्य उघड करेल. पण बाहेरून वाहनांचे आवाज येत होते. विनय सिंगचे लोक त्याला अटक करायला आले होते का? आरतीने रेकॉर्डिंग घट्ट धरले. हे त्याचे एकमेव शस्त्र होते. आरती, राहुल आणि माया जुन्या गोदामात लपले होते. बाहेर वाहनांचा आवाज वाढत होता. एखाद्या शिकारीने आपल्या शिकारीभोवती वेढल्यासारखा. अंधारात त्याचे हृदय वेगाने धडधडत होते. विनय सिंगचे लोक त्याला अटक करायला आले होते का? राहुल कुजबुजला, दीदी, आपल्याला शांत राहावे लागेल. जर त्यांनी आपल्याला पकडले तर आपण सर्व संपून जाऊ. आरतीने रेकॉर्डिंग अधिक घट्ट धरले. विनय सिंगला तुरुंगात पाठवणारे हे त्याचे एकमेव शस्त्र होते. पण ते या रात्री टिकू शकतील का? त्यांच्याभोवती सगळीकडे शांतता होती, पण त्या शांततेलाही धोक्याचा वास येत होता. रात्र काळोखी झाली होती. त्या शांततेत फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता. अचानक गोदामाच्या खिडकीवर कोणीतरी काच फोडत असल्याचा मोठा आवाज आला. माया ओरडली. तो कोण आहे? राहुल म्हणाला, कदाचित ते आपल्याला शोधत असतील. आपल्याला दुसऱ्या ठिकाणी लपावे लागेल. त्याने गोदामाच्या मागील बाजूस असलेल्या पायऱ्यांवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण अचानक एका तेजस्वी टॉर्चच्या प्रकाशाने त्याला घेरले. एक थंड भीतीदायक आवाज आला, तुला कुठेही जायची गरज नाही. हा विनय सिंगचा आवाज होता जो प्रत्येक शब्दात मृत्यूचे आश्वासन देत होता. आरतीचे हृदय पिळवटून गेले. विनय सिंग स्वतः इथे होता. त्याच्या आवाजात क्रूरता होती, जणू काही तो काही सामना जिंकण्यासाठी उत्सुक होता. राहुल म्हणाला, दीदी पळून जा, मी त्यांना थांबवतो पण ते काहीही करू शकतील. त्याआधीच विनय सिंगचे लोक गोदामात शिरले. त्यांच्या हातात शस्त्रे होती आणि त्यांच्या डोळ्यात एक भयानक चमक होती, जणू ते प्राण्यांप्रमाणे शिकार करायला आले होते. माया म्हणते, आरती, रेकॉर्डिंग जपून ठेव, ते आपलं आयुष्य आहे. आरती रेकॉर्डिंग खिशात लपवते आणि पळून जाण्याचा प्रयत्न करते. पण एका माणसाने तिचा हात धरला. त्याची पकड इतकी मजबूत होती की आरती ओरडली. तिला वाटले, हा माझा शेवटचा दिवस आहे का? मग अचानक गोळीबाराचा आवाज आला. सगळे गप्प झाले. राहुल खाली पडला पण तो अजूनही जिवंत होता. तो कुजबुजला, दीदी पळून जा, पुरावे न्यायाधीशांना दे. विनय सिंह हसले, तुला कोणीही वाचवू शकत नाही. ही तुमची शेवटची रात्र आहे. त्याच्या हास्यात एक भयंकर अहंकार होता, पण आरतीने हिंमत गमावली नाही. तिने मायाला इशारा केला आणि दोघांनी मिळून त्या माणसांवर हल्ला केला. मायाने लोखंडी रॉड उचलला आणि एका माणसाला मारला. आरती रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवून असताना ती दुसऱ्या दाराकडे धावली, पण दार बंद होते. हा तिचा अंत होता का? तिच्या मागे विनय सिंगचे हास्य घुमत होते. तेवढ्यात बाहेरून पोलिसांच्या सायरनचा आवाज आला.
शर्मा आणि त्यांचे लोक आले होते, पण विनय सिंगचे काही लोकही त्यांच्यासोबत होते. शर्मा ओरडला, विनय, तुझा खेळ संपला. विनय सिंह रागाने म्हणाला, शर्मा, तू माझा विश्वासघात केलास. एक भयंकर लढाई सुरू झाली. पोलीस आणि विनय सिंगच्या माणसांमध्ये गोळीबार झाला. गोदामात धूर पसरला आणि सर्व काही अंधारात गेले. सगळीकडे गोळीबाराचे आणि किंचाळण्याचे आवाज येत होते. आरती आणि माया यांनी रेकॉर्डिंग जतन करण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक पावलावर धोका होता. तेव्हा विनय सिंगने आरतीवर निशाणा साधला. त्याच्या बंदुकीची नळी थेट आरतीकडे रोखली होती. तो म्हणाला, तू माझ्या सर्व योजना उद्ध्वस्त केल्या, आता तू मरशील. पण राहुल, जो अजूनही जिवंत होता, अचानक उठला आणि विनय सिंगवर उडी मारली. तू माझ्या भावाला मारलंस, तू ओरडला. दोघेही भांडत राहिले आणि नंतर गोळीबार झाला. विनय सिंग आणि राहुल दोघेही खाली पडले. गोदामाच्या धुळीवर रक्ताचे डाग पसरले आणि शांतता पसरली. आरती ओरडली. राहुल पण आता काहीही करता येणार नव्हते. पोलिसांनी विनय सिंगला अटक केली. तो जखमी झाला होता पण तरीही जिवंत होता. शर्मा म्हणाले की आम्ही त्याला तुरुंगात पाठवू. आरतीने रेकॉर्डिंग जजला दिले. विनय सिंगचे सर्व शब्द रेकॉर्डिंगमध्ये होते. त्याने विशालला कशी धमकी दिली, त्याला मारण्याचा आदेश कसा दिला, तेवढे पुरेसे पुरावे आहेत, न्यायाधीश म्हणाले. विनय सिंगला शिक्षा होईल, पण न्यायाधीशांच्या आवाजात शंका होती. जणू काही त्यांना माहीत होते की अजून काहीतरी बाकी आहे, पण सत्य अजून पूर्ण झाले नव्हते. न्यायाधीशांनी विचारले की इतर लोक सामील होते का? शर्माने हो मान्य केले. तिथे काही पोलीस आणि नेतेही होते. आपण त्या सर्वांना पकडू. पोलिसांनी शहरात छापे टाकले आणि अनेक लोकांना अटक करण्यात आली. पण आरतीचे मन अजूनही जड होते. राहुल मेला होता आणि विशाल कधीही परत येणार नव्हता. ते सगळं काही फायद्याचे होते का? तिला वाटले की कदाचित अजून बरेच लोक लपले असतील. कथेचा शेवट जवळ आला होता. विनय सिंग आणि त्याच्या टोळीला तुरुंगात पाठवण्यात आले. शर्मा यांनी त्यांच्या चुकांबद्दल माफीही मागितली. तो आता योग्य मार्गावर होता. आरती आणि माया यांनी मिळून विशाल आणि राहुलच्या आठवणीत एक छोटासा समारंभ आयोजित केला होता, पण रात्री सगळं शांत असताना तिला पुन्हा फोन आला. आवाज अनोळखी होता. तुम्ही सत्य शिकला आहात, पण त्यात आणखी रहस्य आहेत, काळजी घ्या. आवाजात एक गूढ भीती होती, जणू काही दुसरा खेळ सुरू होणार आहे. आरती घाबरली होती पण आता ती खंबीर होती. ती म्हणाली, मी घाबरणार नाही. फोन डिस्कनेक्ट झाला आणि अंधारात एक सावली दिसली. हा एक नवीन धोका होता की दुसरा काही संकेत होता? तिने खिडकीतून बाहेर पाहिले पण तिथे काहीच नव्हते. तरीही तिचे हृदय वेगाने धडधडत होते. विशालच्या हत्येत इतर लोकांचा सहभाग होता का? हे षड्यंत्र अजून संपले नव्हते का? तिला वाटले की कदाचित विनय सिंगचा दुसरा कोणी साथीदार असेल जो आता तिच्या मागे येत असेल. दुसऱ्या दिवशी न्यायाधीशांनी तिला बोलावले. आरती, आम्हाला आणखी पुरावे सापडले आहेत. विनय सिंगच्या मागे आणखी एक मोठा नेता होता जो अजूनही फरार आहे. न्यायाधीशांनी आरतीने यापूर्वी कधीही न ऐकलेले नाव घेतले, सुरेश मेहरा. न्यायाधीशांनी सांगितले की सुरेश मेहरा हे विनय सिंगपेक्षा जास्त शक्तिशाली आहेत. तो अजूनही लपून बसला आहे, पण आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. आरतीला धक्काच बसला. हा एक नवीन शत्रू होता का? तिला वाटलं कदाचित तिचा लढा अजून संपला नसेल, पण ती आता एकटी नव्हती. माया शर्मा आणि पोलीस तिच्या सोबत होते. रात्री ती घरी असताना तिला एक पॅकेट सापडले. त्या पाकिटात एक चिठ्ठी होती. जर तुम्हाला सत्याचा शेवटचा भाग हवा असेल तर मेहराला भेटा. चिठ्ठीसोबत एक पत्ता होता. पत्ता एका जंगलात होता, जो खूप दूर होता. आरतीने ठरवले की ती जाणारच, जरी त्यासाठी तिला तिचा जीव गमवावा लागला तरी, पण ती तयार होती का? या नवीन कथानकाबद्दल काय? अंधारात तिचा श्वासोच्छ्वास जलद होता. आणि तिच्या डोळ्यात भीती आणि धाडस दोन्ही होते. हा कथेचा शेवट होता की सुरुवात? ती मायाला फोन करते आणि म्हणते की मी जात आहे, तू मला मदत कर. माया म्हणते की मी तुझ्या सोबत आहे, पण काळजी घे. आरती आणि माया जंगलाच्या पत्त्याकडे जात होत्या. ते चिठ्ठीत लिहिले होते, सुरेश मेहरा यांना भेटा. तिचे हृदय वेगाने धडधडत होते. रात्र होती आणि जंगल शांत होते, पण त्या शांततेतही धोक्याचा वास येत होता. माया म्हणते, आरती, आपण बरोबर करत आहोत का? हे खूप धोकादायक असू शकते. आरती म्हणाली, मला सत्य हवे आहे. जर सुरेश मेहराला कळले तर मी त्याला काहीही झाले तरी शोधून काढेन.
तिचे पाय पानांवर पडत होते आणि प्रत्येक पावलावर तिला असे वाटत होते की कोणीतरी तिला पाहत आहे. हवेत एक विचित्र थंडावा होता, जणू कोणीतरी त्यांना इशारा देत आहे. ती जंगलातील एका जुन्या घरात पोहोचली. घर मोडकळीस आले आणि आजूबाजूला दाट झाडे होती. हवेत एक विचित्र वास येत होता, जणू काही खूप दिवसांपासून तिथे कोणीच नव्हते. आत गेल्यावर तिला एका खोलीत एक माणूस दिसला. तो सुरेश मेहरा होता. त्याचे डोळे भयानक होते आणि त्याच्या हास्यात क्रूरता होती. त्याने विचारले, तू इथे कशी आलीस? त्याच्या आवाजात राग आणि आव्हान होते, जणू काही त्याला माहीत होते की ते धोक्यात आहेत. आरती म्हणाली, मला सत्य हवे आहे. विशाल आणि विनय सिंगबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? सुरेश हसला, तू खूप दूर आली आहेस, पण तुला काहीही मिळणार नाही. त्याने एक बटन दाबले आणि अचानक खोलीत अनेक पुरुष दिसले. त्यांच्या हातात शस्त्रे होती आणि त्यांच्या डोळ्यात एक भयानक चमक होती. माया ओरडली, पळून जा, पण दार बंद होते. ते अडकले होते, खोली अंधुक झाली होती आणि प्रत्येक कोपऱ्यात धोका लपून बसला होता. सुरेश म्हणाला, विशालने माझ्याविरुद्ध पुरावे गोळा केले होते. तो आणि त्याचा भाऊ राहुल मला नष्ट करू इच्छित होते, पण मी त्यांना थांबवले. विनय माझ्यासाठी काम करायचा. आरतीला धक्का बसला तेव्हा विनय सिंग फक्त एक मोहरा होता आणि खरा सूत्रधार सुरेश मेहरा होता. हे कधी संपेल का, असा त्याला प्रश्न पडला. पण ती आणखी काही बोलण्यापूर्वी सुरेशच्या माणसांनी त्यांना घेरले. एका माणसाने सांगितले की तुम्हाला आता येथून जाण्याची गरज नाही. मग अचानक आवाज आला आणि बाहेरून पोलिसांच्या सायरनचा आवाज आला. शर्मा आणि त्यांची टीम तिथे पोहोचली होती. शर्मा ओरडला, सुरेश, तुझा खेळ संपला. सुरेश रागाने म्हणाला, तू मला पकडू शकत नाहीस. त्याने त्याच्या माणसांना त्यांना मारण्याचा आदेश दिला. पण पोलिसांनी घरावर हल्ला केला. गोळीबार सुरू झाला, भिंती कोसळू लागल्या आणि धूर पसरू लागला. सगळीकडे गोळीबाराचे आवाज आणि ओरड ऐकू येत होती, जणू काही युद्ध चालू आहे. आरती आणि माया एका कोपऱ्यात लपले. माया म्हणाली की आपल्याला रेकॉर्डिंग सेव्ह करायचे आहे, पण सुरेशने रेकॉर्डिंग हिसकावून घेतले. हा माझा पराभव होणार नाही, तो म्हणाला. मग एक पोलीस सुरेशला लक्ष्य करतो, पण सुरेश एका गुप्त दरवाजातून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. आरती ओरडते, नाही, तू पळून जाऊ शकत नाहीस. त्याने मायासोबत सुरेशचा पाठलाग केला. जंगलातल्या वादळांच्या सावल्या अधिकच भयावह झाल्या. प्रत्येक क्षणी त्याला असे वाटत होते की कोणीतरी त्याला मारेल. ती जंगलात सुरेशच्या मागे धावली. अंधारात लाटांच्या सावल्या भयानक दिसत होत्या. मग सुरेश एका खड्ड्यात पडला. तो म्हणाला, तुम्हाला काहीही मिळणार नाही आणि असे लोक आहेत जे तुम्हाला थांबवतील. आरतीने त्याला विचारले की ते लोक कोण आहेत, पण तो काही उत्तर देण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्या हातात एक डायरी होती ज्यामध्ये आणखी नावे होती. ही डायरी राकेश शर्मा, मनीष गुप्ता आणि इतरांनी लिहिली होती. हे नवीन शत्रू होते का? पोलीस स्टेशनमध्ये सुरेशने सर्व काही कबूल केले. मी विशाल आणि राहुलला मारले कारण त्यांना माझा घोटाळा उघड करायचा होता. विनय माझ्याकडे काम करायचा, पण तो कमकुवत होता. न्यायाधीशांनी सांगितले की तुम्हाला कठोर शिक्षा होईल, पण डायरीत आणखी नावे होती जे अजून पकडले गेले नव्हते. हे षड्यंत्र मोठे होते का? काही दिवसांनी तिला एक पत्र मिळाले. पत्रात लिहिले होते की तुम्ही खूप काही शिकलात, पण धोका अजूनही कायम आहे. आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवून आहोत. पत्रासोबत एका अज्ञात माणसाचा फोटो जोडला होता. त्याचे डोळे भयानक होते आणि त्याचा चेहरा लपला होता. फोटोच्या मागे राकेश शर्मा लिहिले होते. आरती घाबरली, पण आता ती हार मानणार नव्हती. ती माया आणि शमला फोन करते. आपल्याला हा नवीन धोका देखील थांबवावा लागेल, ती म्हणाली. त्यांनी त्या फोटोची तपासणी करायला सुरुवात केली. शर्मा म्हणाले, हा माणूस शहराबाहेर राहतो. त्याचे नाव राकेश शर्मा आहे आणि तो एका मोठ्या गुन्हेगारी नेटवर्कचा भाग आहे. तो सुरेशपेक्षा जास्त शक्तिशाली आहे. आरती राकेशशी सामना करण्याचा निर्णय घेते, पण ही तिची शेवटची लढाई असेल का? एका रात्री ते राकेशच्या लपण्याच्या ठिकाणी पोहोचले. ते एका उंच टेकडीवर होते, जिथे सगळीकडे फक्त अंधार आणि शांतता होती. हवेत एक विचित्र थंडावा होता, जणू काही मृत्यू जवळ आला आहे. राकेशने त्यांना आत बोलावले. त्याच्या आवाजात एक गूढ शक्ती होती. आरती, तू खूप धाडसी आहेस, पण तू हे सर्व सोडून द्यायला हवे. आरती म्हणाली, नाही, मला सत्य हवे आहे. तुम्हाला काय माहीत आहे? राकेश हसला, सत्य तुला नष्ट करेल. त्याने एक बटन दाबले आणि खोलीतील दिवे बंद झाले.
अंधारात एक सावली दिसली. तो राकेश होता की आणखी कोणी? मग एक गोळी ऐकू आली आणि शर्मा खाली पडला, पण तो जिवंत होता. राकेश म्हणाला, तू माझे नेटवर्क तोडू शकत नाहीस. मी सुरेश आणि विनयला नियंत्रित केले. विशाल आणि राहुल माझ्या वाटेवर आले, पण तो पुढे काही बोलण्यापूर्वीच पोलिसांनी घरावर छापा टाकला. गोळीबार सुरू झाला. आरती आणि माया राकेशला पकडण्याचा प्रयत्न करतात, पण तो एका गुप्तदाराने पळून गेला. ती त्याच्या मागे धावली. टेकडीवर दगड घसरत होते आणि प्रत्येक पावलावर धोका होता. मग राकेश एका खोल खड्ड्यात पडला. तो ओरडला की तुम्ही मला थांबवू शकत नाही आणि तिथे लोक आहेत, पण पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडे आणखी एक डायरी होती ज्यामध्ये आणखी नावे होती. राकेशने पोलीस स्टेशनमध्ये कबूल केले की मी सुरेश आणि विनयवर नियंत्रण ठेवत होतो. विशाल आणि राहुल यांनी आमचे नेटवर्क धोक्यात आणले, पण असे काही लोक आहेत जे तुम्हाला कधीही शांती देणार नाहीत. न्यायाधीश म्हणाले की तुम्हाला कठोर शिक्षा होईल. पण त्या डायरीत अजूनही फरार असलेल्यांची नावे होती. हे षड्यंत्र कधी संपेल का? कथेचा शेवट जवळ आला होता. राकेश आणि त्याच्या टोळीला तुरुंगात पाठवले जाते. आता बरे झालेले शर्मा म्हणाले की आम्ही सर्व धोके दूर करू. पण एके रात्री आरतीचा पुन्हा फोन आला. आवाज अनोळखी होता. तुम्ही खूप जिंकला आहात, पण नेहमी काळजी घ्या. आम्ही अजूनही आहोत. फोन डिस्कनेक्ट झाला आणि अंधारात एक सावली दिसली. हा धोका कधी संपेल की तो नेहमीच त्यांच्या मागे राहील? आरती आता खूप मजबूत होती. तिने मायाला सांगितले की आपण प्रत्येक धोक्याचा सामना करू. पण तिच्या मनात एक प्रश्न होता, ही सत्याची किंमत होती का? विशाल आणि राहुल गेले होते, पण त्याच्या आठवणींनी तिला प्रेरणा दिली. तिला माहीत होते की तिचा लढा अजून संपलेला नाही, पण ती तयार होती. अंधारातही त्याच्या डोळ्यात धैर्य होते आणि हातात सत्याचे हत्यार होते. मग एक नवीन पत्र आले, ज्यामध्ये लिहिले होते की तुमची पुढची लढाई सुरू होईल. तयार राहा. आरती, माया आणि शर्मा यांनी आतापर्यंत खूप त्रास सहन केला होता. विनय सिंग, सुरेश मेहरा, राकेश शर्मा आणि त्यांच्या टोळीला तुरुंगात पाठवण्यात आले. पण प्रत्येक वेळी आरतीला वाटायचे की धोका टळला आहे. काहीतरी नवीन चिन्ह येईल. त्या रात्री ती घरी असताना तिला पुन्हा फोन आला. आवाज अनोळखी, थंड आणि भयानक होता. तू खूप जिंकलीस, पण आम्ही अजूनही इथेच आहोत. काळजी घे. फोन डिस्कनेक्ट झाला आणि खिडकीजवळ एक सावली दिसली. आरतीचे हृदय अधिक वेगाने धडधडू लागले. हे कधी संपेल का? तिने लगेच मायाला फोन केला. माया, आपल्याला पुन्हा तयारी करावी लागेल. आम्हाला थांबवू इच्छिणारा दुसरा कोणी आहे का? माया म्हणाली, पण आपण सर्वांना पकडले आहे, कोण उरले असेल? शर्मा यांना बोलावण्यात आले होते, असे तिने सांगितले. मी राकेशची डायरी पुन्हा तपासली. संजय मल्होत्रा, रीना कपूर आणि कपिल वर्मा अशी काही इतर नावे आहेत. हे लोक नेटवर्कचे शेवटचे भाग असू शकतात. आरतीला प्रश्न पडला की हे लोक अजूनही लपून बसले आहेत का? तिने ठरवले की आता शेवटची लढाई होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी ते संजय मल्होत्राच्या घरी गेले. ते एक जुने गोदाम होते. शहरापासून खूप दूर, जिथे सगळीकडे शांतता होती. हवेत धूळ उडत होती आणि जुन्या यंत्रांचा आवाज येत होता. ते आत जाताच दिवे बंद झाले. अचानक एक थंड आवाज आला, तू इथे का आलीस? हा संजय होता. त्याच्या आवाजात धोका होता. जणू तो आधीच तयार आहे. संजयची माणसे त्यांना घेरतात. त्यांच्या हातात शस्त्रे होती आणि त्यांच्या डोळ्यात क्रूरता होती. शर्मा म्हणाला, संजय, तुझा खेळ संपला. पण संजय हसला, तू मला पकडू शकत नाहीस. मी या नेटवर्कचा शेवटचा सैनिक आहे. मग गोळीबार झाला आणि एक पोलीस खाली पडला. भांडण सुरू झाले. गोदाम धुराने भरले आणि गोळीबाराचा आवाज त्यातून घुमत होता. यंत्रे तुटत होती आणि भिंती थरथरत होत्या. आरती आणि माया एका कोपऱ्यात लपले. माया म्हणाली, आपल्याला संजयला पकडायचे आहे. त्यांना संजय सापडला. तो एका खोलीत होता जिथे टेबलावर फाईल्स आणि एक रेडिओ होता. संजय, रीना आणि कपिल यांनी बेकायदेशीर शस्त्रांचा व्यापार केल्याचे फाईल्समध्ये लिहिले होते. आरती विचारते की तुम्ही विशाल आणि राहुलला का मारले? संजय म्हणाला, कारण ते आमच्या सर्व योजना उद्ध्वस्त करत होते. विनय, सुरेश आणि राकेश माझ्याकडे काम करायचे, पण तू त्यांना पकडलेस. आता मी तुला संपवतो. त्याने एक बटन दाबले आणि खोलीत मशीन सुरू होत असल्यासारखा मोठा आवाज आला. पोलिसांनी संजयला पकडले. शर्मा म्हणाले, आता फक्त रीना आणि कपिल उरले आहेत. दुसऱ्या रात्री तो रीना कपूरच्या घरी गेला. घर मोठं होतं पण आतून शांत होतं.
ते आत जाताच एका महिलेचा आवाज आला, आम्ही तुम्हाला माफ करणार नाही. ती रीना होती. तिच्या डोळ्यात क्रूरता होती आणि तिने तिच्या माणसांना बोलावले. पण पोलीस आधीच तयार होते. भांडण सुरू झाले. गोळीबार आणि आरडाओरडा ऐकू येत होता. रीनाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण आरतीने तिला पकडले. तुला शिक्षा होईल, आरती म्हणाली. रीनाने कबूल केले, आम्ही विशाल आणि राहुलला मारले. ते आमचे नेटवर्क धोक्यात आणत होते. संजय आणि कपिल माझ्यासोबत होते. आता फक्त कपिल उरला आहे. तिच्या आवाजात पराभव होता, पण तरीही तो धोकादायक होता. आरतीला प्रश्न पडला की हे खरोखर शेवटचे पाऊल आहे का? शेवटची लढत कपिल वर्माशी होती. तो एका उंच इमारतीत लपला होता. रात्री पोलीस, आरती आणि माया तिथे पोहोचले. इमारतीत शांतता होती, पण धोका प्रत्येक कोपऱ्यात लपून बसला होता. ते आत जाताच लिफ्ट थांबली आणि अंधार पडला. एक आवाज आला, तू मला पकडू शकत नाहीस, मी सगळं नियंत्रित केलं. तो कपिल होता. त्याच्या आवाजात वेडेपणा होता, जणू तो सगळं उद्ध्वस्त करू इच्छित होता. कपिल म्हणाला, विशाल आणि राहुल माझी चूक होती. मी विनय, सुरेश आणि राकेशचा वापर केला, पण तू माझ्याकडून सगळं हिरावून घेतलंस. त्याने एक बटन दाबले आणि इमारतीत स्फोटके सक्रिय झाली. जर मी हरलो तर सगळं संपेल. इमारत हादरू लागली आणि धूळ पडू लागली. तेव्हा तो ओरडला. शर्मा म्हणाले, आपल्याला घाई करावी लागेल. आरती आणि माया कपिलला पकडण्यासाठी जातात तेव्हा ते स्फोटके निकामी करण्याचा प्रयत्न करतात. ती अंधारात कपिलकडे गेली. मग कपिलने एक शस्त्र काढले. तो म्हणाला, तू मरशील, पण आरतीने धाडस दाखवले. तिने एक खुर्ची उचलली आणि कपिलवर मारली. माया त्याला पकडते. पोलिसांनी स्फोटके जप्त केली आणि कपिलला अटक केली. इमारतीतील दिवे परत लागले आणि शांतता पसरली. कपिलने पोलीस स्टेशनमध्ये सर्व काही कबूल केले. आम्ही विशाल आणि राहुलला मारले कारण ते आमचे नेटवर्क उघड करत होते. विनय, सुरेश, राकेश, संजय, रीना आणि मी एकत्र होतो, पण आता सगळं संपलंय. न्यायाधीश म्हणाले, तुम्हा सर्वांना कठोर शिक्षा होईल. कोर्टरूममधील लोक आनंदी होते, पण आरतीचे मन अजूनही जड होते. ते खरोखरच संपले होते का? संजय, रीना आणि कपिल यांना तुरुंगात पाठवले जाते. शर्मा म्हणाले, आता शहर पूर्णपणे सुरक्षित आहे. आम्ही सर्व धोके दूर केले आहेत, पण आरती अजूनही घाबरली होती का? त्या रात्री आणखी कोणी लपले होते का? तिला पुन्हा फोन आला. आवाज अनोळखी होता. तू खूप जिंकलास, पण नेहमी काळजी घे. फोन डिस्कनेक्ट झाला आणि खिडकीजवळ एक सावली दिसली. आरती घाबरली, पण नंतर तिने हिंमत एकवटली. तो माया आणि शमला फोन करतो. त्याने घराभोवती तपासले. तिथे कोणीच नव्हते. शर्मा म्हणाले की ही कदाचित एक विनोद होती. आता कोणीही उरले नाही. माया म्हणाली, आपण असे मानले पाहिजे की ते संपले आहे. आरतीने खिडकीतून बाहेर पाहिले. तारे चमकत होते आणि हवेत शांतता होती. तिला वाटले कदाचित ते खरोखरच संपले असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी न्यायाधीशांनी तिला बोलावले. आरती, तू शहर वाचवलेस. तुझ्या धाडसाबद्दल धन्यवाद. न्यायाधीशांनी तिला पदक दिले, पण आरती म्हणाली, मला पदक नको आहे, मला शांती हवी आहे. न्यायाधीश हसले, तुम्ही शांती बाळगा, आता कोणताही धोका नाही. आरतीने त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवला. तिने माया आणि शर्मा यांच्यासोबत विशाल आणि राहुलच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक कार्यक्रम आयोजित केला. त्यांनी समारंभात फुले अर्पण केली आणि प्रार्थना केली. आरती म्हणाली, मला सत्य सापडले. किंमत खूप मोठी होती, पण आता मला शांती मिळाली आहे. तिने आकाशाकडे पाहिले. सूर्य उगवत होता आणि त्याची किरणे चमकत होती. जंगले, घरे आणि लढायांच्या आठवणी हळूहळू नाहीशा होत होत्या. तिने ठरवले की काही दिवसांनी ती एक नवीन आयुष्य सुरू करेल. तिला एक पत्र मिळाले. त्यात लिहिले होते, तू सर्व काही जिंकले आहेस, आता शांततेत राहा. पत्रासोबत कोणताही फोटो किंवा सावली नव्हती. तो एक साधा संदेश होता ज्याने तिला आराम दिला. त्या रात्री ती तिच्या बागेत बसली होती. हवेत फुलांचा सुगंध होता आणि चंद्र चमकत होता. तिने विचार केला, विशाल आणि राहुल, तुम्ही कुठेही असला तरी तुम्हाला न्याय मिळाला. तिच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य होते. फोन वाजला नाही आणि सावलीही दिसत नव्हती. तिने डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला. तेव्हा शहरात आणि तिच्या हृदयातही शांतता होती. ते संपले होते, खरोखर संपले. आरती आता मुक्त झाली होती. वास्तवाची सावली आता तिचा पाठलाग करत नव्हती. कथा संपते आणि तिचे धाडस नेहमीच लक्षात राहील. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला कळवा.
कृपया व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.